आज तारीख 20 एप्रिल 2025 रोजी आपल्या साईबाबा डेअरी फार्ममार्फत जवळजवळ 7 ते 8 गायी विक्रीसाठी आलेल्या आहे. ज्या पशुपालक मित्रांना या 7 ते 8 गायी खरेदी करायच्या आहे त्यांनी निश्चिंतपणे दिलेल्या स्क्रीनवरील नंबरवर कॉन्टॅक्ट करायचा आहे, म्हणजे साईबाबा डेअरी फार्मला कॉन्टॅक्ट करायचा आहे. पशुपालक मित्रांनो, व्हिडिओ बनवण्याच्या मागचा उद्देश म्हणजे तुम्हाला आमच्या साईबाबा डेअरी फार्मचा विश्वास पटला पाहिजे, विश्वास संपादन झाला पाहिजे. त्यासाठी मी तुम्हाला हा व्हिडिओ बनवून यूट्यूबला अपलोड करत आहे. तर पशुपालक मित्रांनो बघा, आपण डायरेक्ट जागेवर गाय पिळतोय आणि या गायीची दूध देण्याची क्षमता जर बघितली तर पशुपालक मित्रांनो जवळजवळ 22 ते 23 लिटर, म्हणजे वासराला पाजून सुद्धा 22 ते 23 लिटर गायीला दोन्ही टायमाला दूध आहे. तर पशुपालक मित्रांनो, आता थोड्याच वेळात आपण ह्या गायीचे दूध काढणार आहोत आणि दूध काढून तुम्हाला दाखवणार आहोत. कोणत्याही प्रकारची गाय तुंबळलेली नाही. ही गाय 2 दिवसापूर्वी 2 ते 3 दिवसापूर्वी वेलेली आहे. तर बघा पशुपालक मित्रांनो, गायीचं दूध काढण्याचं काम चालू झालेलं आहे आणि आता गायी किती दूध देणार आहे तुम्ही प्रत्यक्षात बघू शकता. व्हिडिओवर जर नवीन असाल पशुपालक मित्रांनो तर तुम्ही व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा आणि गरजूवंत शेतकऱ्यांपर्यंत आणि पशुपालक मित्रांपर्यंत आपल्या चॅनलची माहिती पोहोचवा. बघा पशुपालक मित्रांनो, आता धार काढण्याचं काम चालू झालेलं आहे. कोणत्याही प्रकारचा व्हिडिओला कट दिलेला नाही, कोणत्याही प्रकारचं स्किप केलेलं नाही. जास्तीत जास्त तुम्ही व्हिडिओ बघण्याचा प्रयत्न करा आणि अशाच दुधाची गॅरंटी म्हणून तुम्हाला हा व्हिडिओ मी काढून यूट्यूबला अपलोड करणार आहे. म्हणजे तुम्हाला तरी कळायला पाहिजे की साईबाबा डेअरी फार्मचे व्यवहार चांगले आहे की नाही, त्यांच्या गाया चांगल्या आहे की नाही, त्यांच्या मार्फत होणारी खरेदी चांगली आहे की नाही, कसे व्यवहार करतात, गायी कशी देतात, याची पण खात्री शेतकरी मित्रांना, पशुपालक मित्रांना यायला पाहिजे. त्याची प्रचिती म्हणून आपण हा व्हिडिओ बनवला आहे. तर बघा पशुपालक मित्रांनो, आता दूध काढण्याचं काम चालू आहे. प्रत्यक्षात आमचा माणूससुद्धा गायी पिळण्यासाठी आता बसणार आहे थोड्याच वेळात आणि तुम्ही बघा आता तो गायी पिळण्यासाठी इथं येईनच आणि धारा मारून गायी संपूर्णपणे चेक करेल, गायीचे सडपारुंब चेक करेल, गायीची कास चेक करेल. बघा महेश भाऊ बसले आता संपूर्णपणे स्वतःहून गायी पिळण्याचं काम महेश दादा करत आहे. म्हणजे गायीला मस्टडी झाली का, दगडी झाली का, तिच्या सडामध्ये गाठी निर्माण झाले का, काही आजार झालेले का, याची पण शहानिशा करण्यासाठी आम्ही प्रत्यक्षात आमचा सुद्धा माणूस त्या ठिकाणी आम्ही पाठवतो आणि गायी संपूर्णपणे चेक करतो. आता बघा जवळजवळ अर्धी बकेट भरलेली आहे. आता ही संपूर्ण बकेट भरल्यानंतर तुम्हाला गाय किती लिटर दूध देते ते कळेल. आता हीच गाय जर घ्यायला जर तुम्ही मार्केटमध्ये गेले तर मार्केटमध्ये याची किंमत लाख रुपये कोणताही व्यापारी सांगणार. पण आपल्याकडे पशुपालक मित्रांनो आले तर तुम्हाला लाख रुपये द्यायची गरज नाही. एकदम रिजनेबल रेट आहे, चांगला रेट आहे. कोणत्याही पशुपालक मित्रांची आपल्याकडे फसवणूक होत नाही, अडवणूक होत नाही, धोका होत नाही, दिशाभूल केली जात नाही, दगे फटकेबाजी केली जात नाही. प्लस तुमच्या राहण्याची सोयी इथे केली जाते, जेवणाची सुविधा केली जाते, ट्रान्सपोर्टची सुविधा केली जाते, सर्व प्रकारचे पेमेंट इथे स्वीकारले जाते. तर पशुपालक मित्रांनो, तुम्ही जर गायी खरेदी करण्याची इच्छुक असाल तर निश्चिंतपणे साईबाबा डेअरी फार्मला तुम्ही संपर्क करू शकता. तर पशुपालक मित्रांनो बघा, चांगल्या क्वालिटीच्या गाया आपल्याकडे विक्रीसाठी येत असतात, चांगल्या व्हरायटीच्या गाया विक्रीसाठी येत असतात. या ज्या गाया आहे HF क्वालिटीच्या आहे, त्याच्यामध्ये डेन्मार्कच्या पण आहे, बायफच्या पण असतात. आता याच्यामध्ये ABS सिमेंटच्या, ज्युपिटर सिमेंटच्या भरपूर दूध देणाऱ्या अशा गाया आपल्या डेअरी फार्ममार्फत विक्रीसाठी येतात. आता पशुपालक मित्रांनो, गायीच्या खाली खोंड आहे आणि या खोंडला सरासरी कमीत कमी जर धरले तर अंदाजे 2 लिटर तरी आपण यांना दूध पाजणार. त्यानंतरच गायी आपण पिळण्यासाठी बसणार. म्हणजे 2 लिटर दूध सोडून कमीत कमी गायीला 24 लिटर दूध आहे, म्हणजे गायी 26 लिटरची आहे. तर सकाळी संध्याकाळी 2-2 लिटर जर वासराला जर दूध पाजलं तरी पण गायी 24 लिटर दूध 2 टायमाला देते. पण गायीचं दूध काढण्याची स्ट्रॅटेजी आपल्या हातात असते. तिला भरपूर प्रमाणात खाद्य चारण्याचं प्रकार असतात, जसे गोळीपेंड म्हणा, त्यानंतर मोर घास म्हणा, भरडा म्हणा, वालिस म्हणा, सोग्रास म्हणा, इंद्रनील, हिंदुस्तान फीड्स, असे अनेक प्रकारचे खाद्य गायांना दिल्यानंतर गायी दूध उत्पादन काढतात.
भरपूर क्षमतेने दूध पण देतात. आता गाईचे दूध गाईच्या कासेमध्ये असते, तिच्या दाढेमध्ये असते. जेवढी गाई रवंत करेल तेवढी गाई दूध देण्याचा प्रयत्न जास्त करेल. आणि गोठ्यामध्ये जास्तीत जास्त आपल्या संगीत पण असणे गरजेचे आहे, म्हणजे रेडिओ वगैरे. या संगीतने सुद्धा गाई आनंदीमय होऊन वातावरणामध्ये भरपूर दूध देते. त्यासाठी मुक्त गोठा पण असणे गरजेचे आहे. आता तुमची शहानिशा म्हणून पशुपालक मित्रांनो मी हा व्हिडिओ बनवून टाकलेला आहे. आणि जास्तीत जास्त आपल्या पशुपालक मित्रांपर्यंत त्यांच्या व्हॉट्सअप ग्रुपला, त्यांच्या इंस्टाग्राम ग्रुपला, फेसबुक ग्रुपला, त्यानंतर टेलिग्राम ग्रुपला, असे अनेक प्रकारचे जिथे ग्रुप असतील त्या ग्रुपला तुम्ही ना आपला व्हिडिओ सेंड करा. म्हणजे पशुपालक मित्रांना साईबाबा डेअरी फार्मचे व्यवहार कळतील, त्यांच्या गायांची क्वालिटी कळते. बघा गाईची दुधाने बकेट भरलेली आहे. आता ही 5 लिटरची छोटी बकेट आहे, ती सुद्धा अर्धीच्या वरती भरते, म्हणजे जवळजवळ 13 लिटर गाईने दूध काढलेलं आहे. आता ही बघा ही बकेट ही 10 लिटरची बकेट आहे. तर याच्यामध्ये कोणताही म्हणजे धोका केलेला नाही. जो पण व्हिडिओ बनवला आहे आपण प्रत्यक्षात बनवलेला आहे. पशुपालक मित्रांची अजिबात फसवणूक होणार नाही, ही साईबाबा डेअरी फार्मची गॅरंटी. तर बघा पशुपालक मित्रांनो, तुम्हाला जरा गाया जरा आपल्या निश्चिंतपणे आवडत असतील, जर पशुपालक मित्रांना जागेवर गाय पिळून पाहिजे असेल तर त्यांना पण गाया मिळतील. इथे लोणी मार्केटमध्ये भरपूर प्रमाणात गाय विक्रीसाठी येत असतात. त्या लोणी मार्केटमध्ये पण आपली दावण आहे. आणि तुम्ही लोणी मार्केटमध्ये आल्यानंतर प्रत्यक्षात माझी भेट घेतल्याशिवाय कोणतेही व्यवहार करू नका. तुम्ही जर मला कॉल केला तर तुम्ही प्रत्यक्षात माझी भेट घ्या. त्यानंतर आपला चहा पाणी होणार, आपला परिचय होणार. परिचय झाल्यानंतर तुम्हाला प्रत्यक्षात मी माझ्या दावणीवर येणार आणि दावणीवर तुम्हाला आपल्या 20 ते 25 गाया तुम्हाला प्रत्येक मंगळवारी बुधवारी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करणार. त्या गाया जर तुम्हाला पसंत पडल्या तर तुम्ही त्या गाया खरेदी करायच्या. जर तुम्हाला वाटलं की अनवर भाई या तुमच्या गाया आम्हाला पसंत नाही तर तुमच्या मार्फत आम्हाला तुम्ही गाया खरेदी करून द्या, तर आम्ही तुम्हाला 100% प्रतिसाद देऊ आणि तुम्हाला गायी आम्ही खरेदी करून देऊ. त्यामध्ये कोणताही दागा होणार नाही, दिशाभूल होणार नाही. अगदी एकदम व्यवस्थितरित्या तुम्हाला गायी खरेदी करून देण्याचा प्रयत्न करू आम्ही. आणि दुसऱ्यांच्या गाया जर खरेदी करून दिल्या तर तुम्हाला 500 रुपये प्रमाणे आम्हाला गायची फी द्यावी लागेल. कारण त्याच्यामागे आमचा मॅन्स पॉवर असतो, आमचा खर्च असतो, आमचा पेट्रोलिंगचा खर्च असतो, ट्रान्सपोर्टिंगचा खर्च असतो, त्यानंतर अनेक प्रकारचे खर्च असतात. ते खर्च जमा वजा करताच लोकांना वगैरे जे आपल्या डेअरी फार्मवर जॉब करणारे माणसं असतात त्यांना ते द्यावा लागतो. तर त्यासाठी तुम्हाला ती फी द्यावी लागेल. पशुपालक मित्रांनो बघा आता ही 5 लिटरची बकेट आहे, 3 लिटर त्याच्यामध्ये दूध आहे, म्हणजे जवळजवळ गायीने 13 लिटर दूध काढलेलं आहे. तर पशुपालक मित्रांनो तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चिंतपणे तुम्ही व्हिडिओ जास्तीत जास्त आपल्या ग्रुपला शेअर करा, सबस्क्राईब करा चॅनलला आणि लाईक करा. व्हिडिओ आवडला असेल तर 100% लाईक करा. आता बघा पशुपालक मित्रांनो गाईचे सड वगैरे धुवून गाई एकदम स्वच्छ करणार आहोत आपण. बघा ही बकेट संपूर्णपणे भरलेली आहे आणि गाईची क्वालिटी बघा प्युअर HF मधली आहे, ब्लॅक अँड व्हाईट पॅचअप एकदम ओरिजिनल. धन्यवाद.